पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। जोरदार टाळी मनापासून या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं गोल्डन सिटी या ओपन प्लॉट आणि रो हाऊसच्या या प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। मनापासून जोरदार टाळी। अरे वा, भोसले यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे। अतिशय सुंदर आणि देखणा प्रोजेक्ट आज या आपल्या पंढरपूरमध्ये आपल्या पंढरीचं वैभव वाढवणारा हा प्रोजेक्ट इथं आपण उद्घाटन केलेलं आहे। मी इथं उपस्थित आमच्या सर्वांच्या वतीनं आमचे गणेश दादा आणि जाधव यांना मी शुभेच्छा देते आणि त्यासाठी सुद्धा मी शुभेच्छा देते आणि लवकरच ह्याचं पूर्ण होऊन सगळ्यांच्या सोयीसाठी हे उपलब्ध व्हावं अशी सदिच्छा व्यक्त करते आणि थांबते। धन्यवाद। पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिरापासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर जुना कासेगाव रस्ता आणि सांगोला रस्ता याच्या मध्यावर कनेक्टिव्हिटी असलेल्या व जवळपास 16 एकर इतक्या विस्तीर्ण क्षेत्रात साकारत असलेल्या गोल्डन सिटीचा उद्घाटन सोहळा मंगळवार दिनांक 10 मार्च रोजी नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिता भालके आणि माजी नगराध्यक्षा साधना भोसले यांच्या हस्ते संपन्न झाला। तर प्रमुख अतिथी म्हणून मर्चंट बँकेचे माजी चेअरमन नागेश भोसले यांच्यासह पंढरपूर नगरपालिकेचे विविध आजी माजी नगरसेवक, आजी माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच शहर तालुक्यातील बांधकाम क्षेत्रातील अनेक मान्यवर, डेव्हलपर्स तसेच विविध संस्थांचे संघटनांचे पदाधिकारी व गोल्डन सिटी प्रोजेक्ट मध्ये आपलेही हक्काचे घर असावे, फ्लॅट असावा अशी भावना असलेले शहर तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रकल्पाचे विकासक दत्तात्रय जाधव व गणेश मलवे यांच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। तर उद्घाटनानंतर शुभेच्छा देताना नगराध्यक्षा डॉक्टर प्रणिता भालके यांनी सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या हा गोल्डन सिटी प्रकल्प पंढरपूरच्या वैभवात भर घालणारा असल्याचे म्हटले। डांबरी रस्त्याने जोडला गेलेल्या या गोल्डन सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून रो हाऊसेस तसेच रोड लाईट 9 व 12 मीटर अंतर्गत रस्ते तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूस झाडे, वॉल कंपाऊंड, अंडरग्राउंड ड्रेनेज, लहान मुलांसाठी गार्डन व खेळाचे मैदान यासह अनेक नागरी सुविधा या गोल्डन सिटीमध्ये असणार आहेत। या उद्घाटन सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र संस्कृतीचे वैभवशाली दर्शन घडवणाऱ्या गरजा महाराष्ट्र माझा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। तसेच उद्घाटन सोहळ्यास आलेल्या उपस्थितांचे आदरातिथ्य म्हणून विशेष फूड रेसिपीज सर्व करण्यात आल्या। या सर्व प्रकल्पाचे विकासक दत्तात्रय जाधव व गणेश मलवे या निमित्ताने उपस्थितांनी भरभरून शुभेच्छा देत गोल्डन सिटी प्रकल्पास शुभेच्छा दिल्या।